कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेल्या। मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करतात। याचा अर्थ असा आहे सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एक दरी निर्माण झाली पाहिजे, आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं। आणि आम्हाला शांतता अपेक्षित आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस शांततेचं आवाहन करतो। ते अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावून जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार। कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची आहे, त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे। आणि ती मार्ग तर सुटलाच पाहिजे। नायगाव असेल असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे, हे आपल्या शेजारच्या तालुक्यात। आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिलेला। म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे, कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती। त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच, पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे। आणि जे आता काय नोटिसा सोडल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय, म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय। मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे बीडचा आता होणारी 23ची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे, त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं। म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाहीये शांततेत कार्यक्रम घेण्याचे, तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाहीयेत, एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत। मग असं त्याचा अर्थ असा होतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू